श्री स्वामी समर्थ. 18 ऑगस्टला चौथा श्रावण सोमवार आहे. चौथ्या श्रावण सोमवारी शिवामूठ कोणती आणि ती कशी अर्पण करायची, आणि यापूर्वी आपण 3 सोमवार शिवामूठ अर्पण केली नसेल तर चौथ्या सोमवारी शिवामूठ अर्पण करता येते का, याबाबतची सर्व माहिती या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण सकाळी लवकर उठून आपल्या घरातील देवाऱ्यामधील देवांची प्रथमतः पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपणाला शिवलिंगाची पूजा करून घ्यायची आहे. चौरंग घेऊन त्यावर पांढरे शुभ्र वस्त्र अंथरून त्यावर ताम्हण पात्रात शिवलिंग बेलाच्या पानावर उत्तरेकडे तोंड करून ठेवायचे आहे. अशी मांडणी केल्यानंतर शिवलिंगावर 11 वेळा पंचामृत आपण अर्पण करायचे आहे, म्हणजे अभिषेक करायचा आहे. ओम नमो शिवाय या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे. पंचामृतचा 11 वेळा अभिषेक झाल्यानंतर 11 वेळा ओम नमो शिवाय या मंत्राचा जप करत पाण्याने अभिषेक करावयाचा आहे. हा अभिषेक पूर्ण झाल्यानंतर ताम्हण पात्रात असणारे पाणी हे वेगळ्या पात्रात काढून घ्यायचे आहे. त्यानंतर शिवलिंग आणि ताम्हण पात्र स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचे आहे आणि पुन्हा चौरंगावर ठेवून त्या चौरंगामध्ये थोडेसे तांदूळ आणि त्रिफळ म्हणजेच बेलपत्र ठेवून त्यावर शिवलिंग उत्तरेकडे तोंड करून ठेवायचं आहे आणि त्यांना फुले व्हायची आहेत, बेलपत्रे व्हायची आहेत आणि 3 बोटाने भस्म अर्पण करायचं आहे, लावायचं आहे. आरती आणि अगरबत्ती ओवाळायची आहे. ही झाली आपली शिवलिंगाची पूजा. शिवलिंगाची पूजा झाल्यानंतर चौथा सोमवार असल्या कारणाने आपणाला शिवामूठ जवस देवाला अर्पण करायचा आहे. या सोमवारची चौथ्या सोमवारची शिवामूठ जवस आहे. त्यामध्ये उजव्या हातामध्ये मुठीमध्ये जवस घेऊन शिवपिंडीवर अर्पण करताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातील इच्छा पूर्ण करा महादेवा हा मंत्र म्हणत आपण अर्पण करायचं आहे. ही अशा पद्धतीने 3 वेळा हे करायचं आहे. यापूर्वीच्या 3 सोमवारी आपण जरी शिवामूठ अर्पण केली नसली तरी चौथ्या सोमवारी आपणाला शिवामूठ ही अर्पण करायचीच आहे. आत्ता सांगितल्याप्रमाणे शिवलिंगाची घरी स्थापना करून किंवा जवळच्या महादेवाच्या मंदिरात जाऊनही शिवामूठ अर्पण करू शकतो. शिवामूठ अर्पण केल्यानंतर महादेवाची आरती करून घ्यायची आहे. या दिवशी घरातील वातावरण आनंदी असणे अत्यंत आवश्यक आहे आणि दिवसभर ओम नमो शिवायचा जप करायचा आहे जास्तीत जास्त वेळा. त्यामुळे शंकर महादेव निश्चितच आपणावर प्रसन्न होणार आहेत. वर्षभर सकाळ आणि संध्याकाळ रोज 1 माळ ओम नमो शिवाय या मंत्राचा जरी जप आपण केला तरीसुद्धा आपली तब्येत अतिशय आर्थिक लाभ होणार आहे, संकटे आपले दूर होणार आहे, आपले आरोग्य उत्तम राहणार आहे, घर धन धान्याने भरणार आहे. हे वर्षभर जरी आपल्याला जमलं नाही तरी श्रावण महिन्यात मात्र प्रत्येक सोमवारी ही अशा प्रकारची पूजा आपण करून घ्यायची आहे आणि महादेवाची सेवा करायची आहे. श्री महादेव हे भोलेनाथ असल्या कारणाने त्यांची दिवस सेवा करणं जरुरीच नाही, तर 1 मिनिट 1 तास थोडी जरी सेवा केली तरीसुद्धा भोलेनाथ असल्याने आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होतात. त्यामुळे आपल्या घरी शिवलिंग असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे वर्षभर शिवलिंगावर अभिषेक तरी आपणाला जास्तीत जास्त वेळा करता येऊ शकतो. घरी केलेल्या पूजेचे साहित्य पाने फुले ताम्हणात टाकायचे आहेत आणि असणारं धान्य पक्ष्यांना आपण द्यायचं आहे. या दिवशी जास्तीत जास्त दान आपल्याकडून कसे होईल हे सुद्धा आपण पाहायचं आहे. पूजा पूर्ण झाल्यानंतर आपण सायंकाळी कोणत्याही शिवमंदिरात जाऊन श्री शंकराची पूजा करून प्रार्थना करायची आहे. हे श्री शंकरा, मी आज तुझी प्रयत्नपूर्वक सेवा चांगल्या प्रकारे चांगल्या मनाने सेवा केलेली आहे, मला माझ्या मनातील इच्छा पूर्ण कर म्हणून असं मागणी करून घ्यायची आहे. पद्धती